अलकाचे लग्न होऊन 3च महिने झाले होते आणि ती अनुरागची पत्नी बनली होती. तिची सासू कल्पना जी नेहमी पैशांचा आणि स्टँडर्डचा गर्व करत असे. अलकाच्या माहेरून आलेल्या प्रत्येक वस्तूला काही ना काही उणीव काढत असत. सासूला पाहून नणंदही मागे नव्हती. रोजच तिची तुलना करून तिला तिच्या माहेरहून कमी असल्याच्या टोमण्यांनी हिणवले जात असे. अलकाच्या वडिलांची सरकारी नोकरी होती, पण घरातील जबाबदाऱ्या मोठ्या असल्यामुळे फारसा ऐशोआराम नव्हता. आई कुशल गृहिणी होती, काटकसर करून घर चालवत होती, पण तिने कधीही घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती. दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले आणि मोठ्या थाटामाटात लग्न लावले. लग्नाच्या काही दिवसांनंतर कल्पनाजी म्हणाल्या, "सुनबाई, हे काय जुनाट कपडे घातलेस? काही स्टँडर्ड नाही तुझ्या कपड्यांना. निदान आमच्या प्रतिष्ठेची तरी काळजी कर. शेवटी घराण्याचा स्टँडर्ड तुलाच राखायचा आहे." अलका हसत म्हणाली, "आईजी, हा साऊथ कॉटनचा सूट आहे. फक्त 5-6 वेळा घातलाय आणि घरीच वापरते. बाहेर गेल्यावर बदलतेच." "पण कसा वाटला? कुठून घेतला होता?" सासूने विचारले. "राजवाड्याजवळच्या ओळखीच्या दुकानातून घेतला. स्वस्त आणि सुंदर, म्हणूनच तिथूनच घेतले होते." अलकाला वाटले की सासू तिचे कौतुक करेल, पण ऐवजी कल्पनाजी हळूच म्हणाल्या, "हं, चडक छाप." आणि नंतर हसून म्हणाल्या, "अगं, मी काही बोलले नाही हं." एका दिवशी कल्पनाजीने पाहिले की अलका हॉटेलच्या पॅकिंगच्या डब्यांना नीट ठेवत आहे. "सुनबाई, हे प्लास्टिकचे डबे का ठेवतेस? फेकून दे. आईजी, यात प्रवासात खायला प्यायला देता येईल." अलका उत्साहाने म्हणाली, "अगं, हे मध्यमवर्गीय सवयी तुझ्या माहेरीच ठेव. मला हे पसंत नाही. आणि हे तेलाचे रिकामे कॅन अजूनही ठेवलेस का?" "आईजी, मी त्याला रंग लावून त्यात मनी प्लांट लावणार आहे. सजावटही आणि हिरवळही." "सुनबाई, आम्ही फक्त फळं खातो. त्याच्या बिया चोखून टाकत नाही. मला काही बचती वचत माहीत नाही. स्टँडर्ड राखायचा आहे ना तुलाच. आधीच तुझ्या माहेरच्या स्वयंपाकघरात डिस्पोजेबल डब्यांमध्ये साखर आणि चहा ठेवलेलं पाहून कळालं होतं. ढंगाचा डबा नाही. कोल्ड्रिंकच्या बाटल्यांमध्ये सरबत ठेवलं जातं. आता आमच्या घराचा स्टँडर्ड राख." एके दिवशी रागिनी आणि अलका बाजारात गेल्या. रागिनीला ड्रेससाठी मॅचिंग बांगड्या घ्यायच्या होत्या. अलका म्हणाली, "चल, आपल्या मंदिराजवळच्या गल्लीत जाऊया. तिथे छान आणि स्वस्त बांगड्या मिळतात." रागिनीने नाक मोडत उत्तर दिले, "राहू द्या वहिनी. तुमच्या सडकछाप वस्तू तुम्हाला शोभतात. मी फक्त मोठ्या शोरूममधून खरेदी करते. आमचा स्टँडर्ड आहे. मम्मीला कळलं तर मला घराबाहेर काढतील." हे ऐकून अलकाला खूप वाईट वाटले, पण तिने काही बोलले नाही. ती तशीच रागिनीच्या मागे जाऊ लागली. घरात रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तिची टिंगल होत असे. सततच्या टोमण्यांनी आणि अपमानाने अलकाच्या मनात दुःख साचू लागले. अखेर एके दिवशी अनुरागचा फोन आला. "अलका, तयार राहा. माझा मित्र आणि त्याची पत्नी आपल्या शहरात आले आहेत. त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेत. पण शॉपिंग इथूनच करायची आहे. आपल्यालाही त्यांच्यासोबत जावं लागेल आणि आपण बाहेरच डिनर करू. मी 5 वाजेपर्यंत येतो." अलका सुंदर इंडो वेस्टर्न ड्रेस घालून तयार होत होती. तेव्हाच सासू कल्पनाजीने विचारले, "अगं, कुठे जाणार आहेस?" "मम्मीजी, अनुरागच्या मित्राचं कुटुंब आलंय. त्यांच्यासोबत शॉपिंगला जायचं आहे." "अच्छा, मला ऐकूला आलं नाही बहुतेक. पण तू तयार का झालीस? भारी साडी घाल. नववधू आहेस, खानदानाची सून आहेस. असंही नाही जाता येणार." "मम्मीजी, पण अनुराग काय म्हणेल? त्याला काय कळणार आहे? मी सांगते ना, बदलून घे." अलकाला अजिबात मन नव्हतं, पण सासूच्या सांगण्यावरून तिने साडी घातली. तिला पाहताच अनुराग भडकला. "ही काय बाईसारखी साडी नेसली आहेस? किती वेळा सांगितलंय माझ्यासोबत स्टायलिश ड्रेस घालून बाहेर यायचं. माझा मित्र आणि त्याची पत्नी दोघंही उच्च शिक्षित आहेत, इंजिनियर आहेत. तुला तरी थोडं स्टँडर्ड राखता येतं का? निदान माझ्या प्रतिष्ठेचा विचार तरी कर." तो गाडी चालवत होता आणि सारखा चिडचिड करत होता. अलकाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने गाडीत बसून डोकं धरलं आणि विचार करू लागली, माझी चूक नक्की कुठे आहे? जर बोलले तर संस्कारहीन ठरेन आणि गप्प राहिले तर मन मारून जगावं लागेल. संपूर्ण आयुष्य असं कसं काढायचं? थोड्या वेळाने राजीव आणि त्याची पत्नी पूर्वा भेटले. सगळे मॉलमध्ये गेले. पूर्वाने अलकाच्या साडीचं कौतुक केलं आणि विचारलं, "खूप सुंदर आहे. कुठून घेतली?" अलका हसत म्हणाली, "लोकल मार्केटमधून. मॉलपेक्षा तिथे जास्त चांगले प्रकार मिळतात." हे ऐकताच अनुराग लगेच बोलला, "अरे वहिनी, तिच्या बोलण्यावर जाऊ नका. ही सडकछाप वस्तू घेण्यात माहीर आहे." आणि हसत हसत टाळे वाजवले. त्यानंतर सर्वजण दागिन्यांच्या शोरूममध्ये गेले. पूर्वा अंगठ्या पाहत होती आणि तिने अलकालाही एक घेण्याचा सल्ला दिला. तेव्हा अनुराग पुन्हा बोलला, "अरे वहिनी, ही एवढ्या मोठ्या दुकानातून घेणार नाही. गल्लीत एखाद्या लहान सहान सोनाराकडेच जाईल. तिथेच पसंती लागेल हिला." अलका आतून अस्वस्थ झाली. खूप झालं. आज जर मी बोलले नाही तर कधीच बोलू शकणार नाही. ती शांतपणे हसली आणि म्हणाली, "बरोबर म्हणालात. सोनं कुठूनही घेता येईल, पण डायमंडसाठी मला इथेच यावं लागेल." "भाऊजी, तो डायमंड रिंग दाखवा बरं."
अलकाने रिंग हातात घेतली आणि म्हणाली, हे बिल द्या. अनुराग अवाक झाला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. पण मित्र आणि त्याच्या पत्नीसमोर प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने तो माघार घेऊ शकत नव्हता. त्याने जबरदस्ती हसत 80,000 रुपयांची रिंग अलकासाठी घेतली. पण मनातून प्रचंड चिडला होता. घरात पोहोचताच अनुरागने सगळं आईला सांगितलं. ऐकून कल्पनाजी संतापली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाचा एवढा खर्च करवण्याची? तुझी ऐपत आहे का डायमंड घालायची? अलका शांतपणे हसली आणि म्हणाली, मम्मीजी, तुम्हीच तर म्हणत होता ना की मी तुमच्या स्टँडर्डची नाही. आजपासून मी स्टँडर्ड बदललंय. आता मी बचत करणार नाही, फक्त खर्च करणार. कारण मी खानदानाची सून आहे. आता फक्त डायमंड घालेन, सोनं नाही. हे ऐकताच घरात सगळे एकमेकांचे चेहरे पाहू लागले. सासू, नणंद, नवरा सगळे स्तब्ध. अलका जिंकली होती. तर आशा करतो की तुम्हाला ही आमची छोटीशी लघुकथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.